परंतु रायगडाचा काही वेळामध्ये तुम्ही आज माझ्यासोबत पाहणार आहात। या रायगड किल्ल्याची समुद्र सरीपासूनची उंची आहे 2851 फूट आणि पायथ्यापासून ते टोकापर्यंत रायगडाची उंची 1350 फूट आहे। रायगड किल्ल्याचं मूळ नाव रायरीचा डोंगर आणि हा जो रायरीचा डोंगर आहे प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यामध्ये येतो। तुम्ही जर प्रतापगड पाहिला असेल तर प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरेला कोकण देवापर्यंत जे खालचा भूभाग जंगल आहे याला जावळीचं खोरं म्हणतात। आणि पूर्वी हे पूर्ण जावळीचं खोरं आदिलशाची चाकरी करणारे चंद्रराम मोरे यांच्याकडे होतं। छत्रपती शिवाजी राजांना या कोकणातला जावळी खोरं आपल्या स्वराज्यात घ्यायचं होतं म्हणून महाराज सगळ्यात अगोदर या जावळीच्या मोरे प्रेमाचं खाली एक पत्र पाठवलं की मोरे आपण दोघे मराठी आहात, तुम्ही आपल्या स्वराज्यात शामिल व्हा, आपण दोघे म्हणून स्वराज्य वाढवूया। पुढे मोरे अतिशय गर्विष्ठ आणि उर्मट स्वभावाचे होते। त्यांनी आपल्या राजांनाच उलटपत्र पाठवलं आणि पत्रात दिलं की तुम्ही केव्हा झालेत राजे, तुम्ही स्वतःला राजे म्हणून घेणारे आहात तरी कोण, या जावळी प्रांताचे खरं राजे तर आम्हीच आहोत। याला जावली तर जाल गवली, उद्या यायचं असेल आजच या, तुमच्यासाठी दारुगोळा तुमकडे सज्ज आहे। म्हणजे जावळीचे वर्णी छत्रपती शिवाजी राजांना सरासर युद्धाचं चॅलेंज केलं। मग महाराजांनी फक्त 185 सरदार निवडले, या जावळी खोऱ्या आक्रमण पाठवले। त्या आक्रमणामध्ये मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ते प्रतापगडाच्या पायथ्याला मारला गेला। आपल्या भावाचा वध झालाय। या भीतीपोटी जावळीचा मोरे सुद्धा छत्रपती शिवाजी राजांना 15 मे 1656 शरण आला आणि जो कोणी शरण येईल त्याला राजे कधीही मरण देत नव्हते। प्रामुख्याने सांगायचं काय तर 15 मे 1656 ला हे जावळीचं खोरं आणि त्याच्या सकट हा रायरीचा डोंगर महाराजांनी जिंकून आपल्या स्वराज्यामध्ये घेतला। ही रायरी जवळून पडायचा महाराज राजगडावरून स्वतः घोडदळ पायदळ रायरीच्या पायथ्याला आले, चारही बाजूला डोंगराला पाहिलं आणि या डोंगराकडे पाहताच राजांच्या तोडून काही उद्गार निघाले। ते उद्गार असे आहेत, राजा खासा जावणी पाहता गडहा बहुत जकोट आहे, चौथरफा गडाची कडे ताशिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच, पर्जन्यकल्या कड्यावरती गवत उगवत नाही, धोंडा ताशी वेकाच आहे, दौलताबाद पृथ्वीवरील चकोडगड करा परंतु उंचीने थोडका, दौलताबादच्या 10 पटीने किल्ला उंच आहे, असे लेखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड करावा। तख्त म्हणजे राजधानी, रायरीचं नामकरण महाराजांनी रायगड केलं। जणू या रायगडाचं भाग्य उजाडलं। हिंदवी स्वराज्याची आणि मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी या रायगडाची निवड केली। कल्पना करा, तुमच्या मनात प्रश्न पडला असेल राजाकडे एवढे सगळे किल्ले होते तर राजगड महाराजांनी राजगड सोडून राजांनी रायगड का निवडला, तर राजा तुम्हाला माहिती असेल महाराजांनी पुरंदरचा तह केला। राजा जयसिंगला महाराजांनी 23 किल्ले द्यावे लागले, त्यामध्ये पुरंदरचा किल्ला, तेव्हा राजधानी राजगड, पुरंदर राजगड फक्त 30 किलोमीटरचं अंतर आहे, शत्रुत्या जवळ आला तर राजधानीला धोका आहे, हे ओळखून महाराज राजगड सोडला आणि कोकणातला जावळीचं खोरं आणि रायरीचा डोंगर राजधानी निवडला। आणि या सह्याद्रीतला एकमेव असा डोंगर आहे ज्याच्या चारही बाजूने सह्याद्रीची पर्वतरांग आहेत, परंतु कोणतीच पर्वतरांग रायगड किल्ल्याला कनेक्ट अटॅच नाहीये। जसं कमळाचं फुल पाण्यामध्ये सेपडमकतं त्याप्रमाणे रायगड किल्ला कमळाच्या कळीसारखा, रायगड किल्ला शिवलिंगासारखा स्वतंत्र डोंगर आहे, सेपरेट किल्ला आहे। त्या रायगडाचं बांधकाम महाराजांनी हिरोजीने सोपवलं। हिरोजी म्हणजे त्यावेळेस चारकडे इंजिनियर। 14 वर्ष हिरोजी इंदला रायगड किल्ला बांधला। 14 वर्षामध्ये हिरोजीने किल्ल्यावरती बांधले काय 350 इमारती, 84 पाण्याच्या टाक्या आणि 11 मोठमोठाली तलाव खोडली। दादा मित्रांनो, रायगड किल्ला पूर्ण बघायचा असेल, व्यवस्थित जगायचा असेल तर 2 दिवस कमी पडतील इतका मोठा किल्ला आहे दादा। रायगडाचं संपूर्ण क्षेत्रफळ जे आहे हे 1200 एकर मध्ये। गडाची पूर्व शेकडे, पूर्वेला भाऊदेवीचं मंदिर आहे, उत्तरेला टकमुक टोक आहे, पश्चिम हिरकणीचा बुरुज आहे आणि दक्षिणा काळकाईचा खळगा आहे। या 4 टोकांच्या मध्ये गडाचा जो वरचा परिसर आहे हा 100 एकर आहे। आज तुम्ही सर्वजण पायी वरती आलात की नाही? आज खऱ्या तर रायगड जगलात ना तो तुम्ही जगलात दादा, कारण पायी आल्याशिवाय गडाचं महत्व समजत नाही। जोपर्यंत डोक्याचा घाम पायाच्या नाकापर्यंत जात नाही तर रायगड कळत नाही। बघा, ही गडाची समोरची बाजू आहे। वरती आल्यानंतर तुम्हाला पहिलं तलाव पाहायला मिळालं, त्या तलावाचं नाव हत्ती तलाव आहे। रायगडावरती 11 तलाव, 84 पाण्याची टाकी आहेत दादा, त्यातलं एक हत्ती तलाव, त्याचं नाव हत्ती तलाव का पडलं तर महाराजांनी 400 वर्षापूर्वी रायगडावरती हत्ती आणले होते। महाराजांनी हत्ती कसे आणले, कशासाठी आणले याचं वर्णन पुढे दरबार सांगितलं जाईल। त्या हत्तींना आंघोळ करण्याचं आणि पाणी पिण्याचं ठिकाण तलावाचा वापर केला जायचा, मग तलावाचा इतिहास नाव हत्ती तलाव। व त्याला मंदिर पाहायला मिळालं, शिरकाई देवीचं मंदिर आहे, गडदेवता शिरकाई देवी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी अडीने मोरे होते आणि मोऱ्यांच्या आधी अडीने शिर्के होते आणि शिर्क्यांची कुळदेवता होते शिरकाईचं मंदिर, तेव्हापासून इथे आहे आणि आजही गडाची देवता म्हणून देवीचं स्थान आहे। आजही गडावरती कार्यक्रम कोणताही होता सगळ्यात अगोदर शिरकाईचं गोंधळ घातलं, शिरकाई दिवशी पूजा केली जाते, त्याच्यानंतरच गडावरती कोणताही कार्यक्रम साजरा केला जातो। आता जिथे आपण उभे आहात हे जे मोकळं मैदान आहे त्याला होळीचं मैदान म्हणतात। जसं आपण शिमग्यामध्ये गावोगावी होळी सण साजरा करतो तसं महाराजांची काळी मानाची होळी पेटवायची, आतमध्ये
मध्ये एक नारळ व्हायचा आणि जो कोणी बहादरा मवळा तो नारळ आपल्या हाताने काढेल त्याला हातातला 1.25 किलो सोन्याचा कडा आणि एक मानाचा घोडा वशी जायचा. संभाजीराजे वयाचे 9 वर्षे असताना या होळीतून आगीतून हाताने नारळ काढायचे. ते म्हणजे होळीचं मैदान आहे. समोर महाराजांची आपण जी मूर्ती पाहतो की ना, ही मूर्ती आतमध्ये महाराजांचा दरबार आहे. ही मूर्ती दरबारामध्ये सिंहासनाच्या ठिकाणी बसून आणली होती. त्या मूर्तीमध्ये काही चुकणे केल्या, कारण का राजे सिंहासनावरती बसताना पायामध्ये चपला जोडे घालून बसत नाही. या मूर्तीमध्ये चपला खोरल्या होत्या. आणि इथे या मूर्ती स्थापना 1974 साली इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते इथे होळीच्या वंदनी केली. वर्षछत्र 2 जून 2012 संभाजी गुरुजी उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बसवलेलं आहे. समोर तिकडे समजल्या जातं एक दुसरं जे बांधकाम पाहायला मिळतं. ही पूर्वीची बाजारपेठ आहे. 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. इकडे 21 इकडे 22 अशी टोटल 43 दुकानं आहेत. दुकानाची रचना पाहिली तर आगे दुकान, बीच में स्टोरूम आणि पिछे मकान अशा प्रत्येक दुकानाची रचना आहे. हाईट घोड्याच्या उंचीची, गरम टेबल को रुबाबदार. पुरुष घोड्यावरती बसून सामान खरेदी करायची, महिला पालखीमध्ये बसून सामान खरेदी करायच्या. हाईट इथे घोड्याच्या उंची पाहायला मिळतात. पूर्वी ही सगळी बाजारपेठ सांभाळायला नागप्पा शेटण्याचे व्यापार होते. पूर्ण बाजारपेठ सांभाळायचे, बाजारात व्यापार पुरवायचे. येणार लोकांना कळलं पाहिजे या बाजाराचा प्रमुख व्यक्ती कोण आहे, त्यांची वेगळी ओळख म्हणून डाव्या साईडच्या 7 दुकानामध्ये नागप्पा म्हणून एक नागाचं कोरलेलं शिल्प पाहायला मिळतो. बाजारपेठ सांगतर उजव्या साला गेला 900 मीटर चालत समोरच्या मंदिरात शेवटला दर्शनाला जाणार. त्या मंदिराचा आकार लांबून कसा पाहायला मिळतो तुम्हाला, एखादा मस्जिदसारखा दिसतो. आतमध्ये गेला शिवलिंग हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. त्याचा आकार बाहेरून मस्जिदसारखा का बांधला, राजांचं गनिमी का बा. एखाद्या मुघलांना लांबून ते पाहिलं, जर त्याला इथे लांबून एकदा मस्जिदसारखं असलं तर त्याला असं वाटावं या ठिकाणी मशीद आहे, म्हणजे या ठिकाणी आपलंच कोणतरी आहे. त्या आक्रमण न करता आल्यावर तसेच परत तुम्ही जावेत, पण त्या मंदिराचा आकार बाहेरून एखादा मस्जिदसारखा पाहायला मिळतोय. आतमध्ये मात्र शिवलिंग हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते बघा. आणि त्याच मंदिरामध्ये जे उत्तरेकडू कवी भूषवले होते त्यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट सर्वप्रथम त्याच मंदिरात झाली होती. आणि त्याच मंदिरामध्ये कवी भूषणे राजावरती काव्य केलं होतं. ते काव्य आपण रजिस्टर ऐकतो, तो इथला इतिहास आहे. ते काव्य असं होतं की इंद्रजिमी जंब पर वाड बसू अंब पर रावणस दंब पर रघुकुल राज हे पवनबारी बहा पर संमोनती नहा पर जोशास्त्र बहा पर रामोद्विज राज हे दावाद्रु दंड पर चीता मृग झुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृगराज हे तेज तम अंस पर कंड जिमी कंस पर त्योमलिश वंश पर शेर शिवराज हे शेर शिवराज हे काव्य कवी महाराजांवरती याच जगदीश्वर मंदिरामध्ये केलं होतं. मंदिराच्या अगदी समोर जे व्हाईट उंच पांढरा घोड पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. मित्रांनो, महाराजांनी आपल्या अखेरचा श्वास याच रायगड किल्ल्यावरती त्यांच्या राहत्या राजवाड्यात 3 एप्रिल 1680 ला सोडला. याच मार्गाने महाराजांनी यात्रा त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी महाराजांचे चुलत भाऊ संभाजी भोसले यांच्याच त्या राजांचे ध्येयचित्रणी हे दिले बघा. दादा महाराजांचे 2 पुत्र तरी महाराजांना पुत्र अग्नी लाभले. त्यावेळेस संभाजी महाराज पाण्याच्या नजरकेमध्ये होते. ते राजाराम महाराजांना गादीवरती बसवायचं होतं. आणि जो राजा गादीवरती बसणार असेल स्मशानात जायचं नसतं अथवा कोणाला अग्निदान करायचं नसतं. मग त्यांचेच चुलत भाऊ संभाजी भोसले यांच्या हस्ते राजांच्या ध्येयचित्रणी हे पूर्वी दिले बघा. समाधीच्या उजव्या साईडला वाघ्यावतर स्मारक आहे आणि समाधी मंदिर याच्या मध्ये गेट आहे. गेटच्या एका परिवार नावाची पाटी आहे. ज्याने रायगड किल्ला त्या काळामध्ये 14 वर्षात बांधला. त्या रेकडेच्या नावाची ती पाठी पाहायला मिळते की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी. हिरोजी रायगड किल्ला त्या काळामध्ये 14 वर्षात बांधला. रायगडाचं बांधकाम चालू असताना सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम चालू होतं. म्हणजे एकाच वेळी 2 किल्ल्यांचं बांधकाम चालू असताना त्या काळात महाराजांनी दिला पैसा कमी पडला तर करणार काय. राजे मोहीमवरती औषधपणा मागू शकत नाही. काय केलं असतं त्या माणसाने. एखादा माणूस काय म्हटला असता, पैसे थांबा, बांधकाम थांबवतो, पैशानंतर बांधू म्हटले असते. हिरोजीने तसं नाही केलं. गावाला गेला, बायकोच्या जागी जमीन धरत वाडा घाण ठेवला, कर्ज काढून या 2 किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं दादा. आणि ज्यावेळेस राज्याभिषेकाला प्रत्येक सरदाराला बक्षिसाची वेळ हिरोजींचा नंबर राजे हिरोजी विचारतात, हिरोजी अखंड रायगड किल्ला म्हणतात, मागा का बक्षीस पाहिजे मागा, सोनं चांदी पैसा अडका जहागिरी पाठीच्या हिरोजीने काय मागावं. एखाद्या माणसाने सगळं काही मागितलं असतं. हिरोजी म्हणतात, राजे आम्हाला यातलं काही नको, आम्हाला फक्त मंदिराच्या का पायीवर आमचं नाव लिहायची अनुभव द्या. राजाने आश्चर्य वाटलं. नावाची पाठी मागते हिरोजी, ते ही पायरीवरती नावच लिहायचं आहे. ते किल्ल्याच्या महादरवरती लिहा, नगरखाण्यावरती लिहा, किल्ल्याच्या मोठ्या भिंतीवरती लिहा, सरमळा कळू द्या की रायगड कोणी बांधलाय. पण हिरोजी म्हणतात, नाही राजे, नावाची पाठी या पायरीवरती हवी. याचं कारण काय तर राजे ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावरती असाल, राजे ज्या ज्या वेळेस त्या मार्गाने जगदीश्वराच्या दर्शन याल, राजे त्या वेळेस फक्त तुमच्या उजव्या पायाची धूळ माझ्या नावाला लागेल. तुमचा आशीर्वाद माझ्या नावावरती कायम असेल राज. तो राजे डोळ्यात पाणी आलो. राजन हिरोजाने कडकून विकी मारे म्हणाले की वा वा हिरोजी वा, अहो तुमच्या सारखी पोरं आम्हाला लवली पण हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. कल्पना करा, ज्याने तो ताजमहाल बांधला त्याचे हातपाय कापले, ज्याने राजधानीचा रायगड बांधला त्याच्या नावाची पाठी लिहिली गेली आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी.
राजांसारखे माणसांसारखे राजे होते म्हणून हिंदवी स्वराज्य उभं टिकलं आणि आता आपण स्वतंत्र म्हणून हिंदू म्हणून श्वास घेतोय छत्रपती शिवाजी महाराजांमुळे होता म्हणून सांगावं वाटलं की अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या महाराष्ट्राच्या वेळेला पुन्हा एकदा आमच्या जिजाऊंचा शिवबा पाहिजे घासलं विनाधार नाही तलवारीच्या पातीला आणि मर्द मराठ्याशिवाय नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला शेवटच्या दर्शनाला जायचं आहे. आता मग सर्वप्रथम रायगडाचा बाल्य किल्ला पाहायला आतमध्ये जाऊयात. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. चला.